मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनचे प्रवेश अर्ज आता सुरू होणार आहे, तारीख आलेली आहे। तर ITI चा प्रवेश जो आहे 2026 याचं वेळापत्रक, वेबसाईट याची डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ॲडमिशनच्या रोजच्या अपडेटसाठी तुम्ही शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जातील। तर आज जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। मित्रांनो, या ठिकाणी शासनातर्फे जे ॲडमिशन आहे प्रोसेस ITI ॲडमिशन, त्याची डिटेल आजच या ठिकाणी जाहीर करण्यात आली संध्याकाळी। तर वेळापत्रक जर बघाल, सुरुवातीला आपण वेळापत्रक बघू, त्याचबरोबर वेबसाईट जी दिलेली आहे ती दरवर्षीप्रमाणे admission.dvet.gov.in ही आहे। आणि त्याचबरोबर ITI admission@dvet.gov.in हीच वेबसाईट त्या ठिकाणी लिंक करण्यात आलेली आहे। आता सदर सगळी नियमावली असेल किंवा कार्यपद्धती असेल, ही तुम्हाला 21 मे पासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरूपात मिळणार आहे। म्हणजे जी काही माहिती पुस्तिका असते, प्रवेश नियमावली असते, त्याचबरोबर तुम्हाला 10 ते 11 या वेळेत 21 मे पासून निशुल्क मार्गदर्शन जवळच्या ITI मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दूरध्वनी जो दिला जाणार आहे त्याच्यावर 10 ते 6 यामध्ये मदत कक्षसुद्धा चालू करण्यात आलेला आहे। अर्ज करण्याची पद्धत ही नेहमी काय असते, ऑनलाईनच आहे। त्यामुळे यामध्ये ऑनलाईन अर्ज भरणे, त्यानंतर पडताळणी करणे म्हणजे कन्फर्मेशन करणे, अर्ज स्वीकृती करून निश्चित करणे, हे सगळं तुम्हाला ऑनलाईनच त्या ठिकाणी जरी असलं तरी जवळच्या ITI मध्ये जाऊन अर्ज निश्चित करावा लागतो, हे सुद्धा बघून घ्या। आता फी वगैरे 100 रुपये दिली आहे कॅटेगरीसाठी, हे सगळं ऑनलाईनच दिलेली आहे। त्याचबरोबर अनरिझर्व म्हणजे ओपनसाठी आपण म्हणून त्याला, जनरल कॅटेगरीसाठी 150 रुपये आहे। महाराष्ट्र बाहेरील उमेदवारांसाठी 300 रुपये प्रवेश अर्ज फी सांगतो आहे मी, आणि अनिवासी भारतीय म्हणजे यांना 500 रुपये एवढी प्रवेश अर्जाची फी आहे। प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र वगैरे आपण याच्यापूर्वी सांगितलेले आहेत, तर ते डाउनलोड सेक्शनमध्ये दिले जाणार आहेत। प्रपत्र 3 मध्ये आता सुद्धा दिलेले आहेत। प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी जवळच्या ITI ला जायचं, याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण वेगळा बनवणार आहोत। त्याचबरोबर आजचं महत्त्वाचं म्हणजे कन्फर्मेशन पासवर्ड। आता खाली बघा वेळापत्रक, तर यामध्ये वेळापत्रकामध्ये ऑनलाईन अर्ज करणे आणि दुरुस्ती करणे आणि शुल्क जमा करणे म्हणजे फी भरणे प्रवेश अर्जाची 21 मे पासून सुरुवात होणार आहे, सकाळी 11 वाजल्यापासून म्हटलेलं आहे। तर आजची तारीख आहे 15। आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 15 ते 20 तारीखपर्यंत सुरू होतील, तर या ठिकाणी 21 मे ही तारीख शासनाने जाहीर केलेली आहे। आता त्याच दिवसापासून तुम्हाला निश्चित करणे म्हणजे कन्फर्म करणे, जवळच्या ITI मध्ये कोणत्याही ITI मध्ये जाऊन तो अर्ज तुम्हाला कन्फर्म करावा लागतो, त्याशिवाय त्याची मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही। त्यामुळे 21 मे पासूनच सगळ्या प्रोसेस सुरू होणार आहेत। आणि ऑप्शन भरण्यासाठी तुम्हाला 1 जून ही तारीख दिलेली आहे। म्हणजे प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यानंतर, शुल्क भरल्यानंतर संस्थानिहाय म्हणजे आपण ITI वाईज विकल्प आणि प्राधान्य म्हणजे ऑप्शन भरण्यासाठी तुम्हाला 1 जून पासून सुरू करण्यात येणार आहे वेबसाईट। तर 21 मे पासून अर्ज सुरू झालेत आणि 1 जून पासून ऑप्शन सुरू होतील। त्यामुळे अर्ज एंड डेट या ठिकाणी दिलेली नाही। आता खाली म्हटलेलं आहे की 10वीची गुणपत्रिका ज्यावेळी तुम्हाला मिळणार आहे त्याचवेळी तुम्हाला प्रवेश वेळापत्रक म्हणजे सविस्तर वेळापत्रक हे वेबसाईटवर दिलं जाणार आहे। त्यामुळे सतत वेबसाईट बघत राहणे हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे। आता बाकी सगळी डिटेल तुम्हाला वेळापत्रक SMS द्वारे सुद्धा बऱ्याच वेळा दिलं जाणार आहे। ते म्हणजे तुमच्या जे काही अपडेट असणार आहे, जे रजिस्ट्रेशन करतील उमेदवार त्यांना SMS व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा दिले जाणार आहेत, असं या ठिकाणी आजच्या वेळापत्रकामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर इतर अपडेट यामध्ये असणारच आहेत। तर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ITI ॲडमिशन किंवा जॉब किंवा अप्रेंटिसशिप याबद्दलचे अपडेट
या चॅनलवर दिले जातात. तर सगळ्यांची जी या ठिकाणी वाट बघवते विद्यार्थी, ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे, तर 21 तारीख ही फायनल केलेली आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.